नमस्कार सगळ्यांना. आज मी तुम्हाला एकदम सुळसुळीत कपड्यातला कटोरी ब्लाऊज कसा स्टिच करायचा ते दाखवणार आहे. हा ब्लाऊज खूपच सिंपल आहे, पण घातल्यावर फिटिंग खूप सुंदर येते. तर चला स्टेप बाय स्टेप शिवायला सुरुवात करूया. तर सर्वात मी अगोदर कटोरीचा भाग घेतलेला आहे. तर आपण अगोदर सुरुवातीला अस्तर जोडून घेणार आहोत पूर्ण मेन फॅब्रिकला. तर मेन इथंच आहे बघा. म्हणजे जर आपण अस्तर जोडते वेळेस जर काही गडबड केली तर मग कुठेतरी चून येण्याची येतो, कपडा गोळा होतो. त्यासाठी बघा अस्तरच जोडते वेळेसच असं सावकाश पद्धतीने एकसारखं एक अर्धा इंचाने म्हणजे अर्धा इंचानेच एकसारखी शिलाई करून अशी अस्तर जोडून घ्यायचं आहे आपल्याला मेन फॅब्रिकला. तरच फिनिशिंग छान येते ब्लाऊजची. म्हणजे जर थोडासाही कपडा इकडे तिकडे ओढला ना असा ओढतो सुळसुळीत असल्यामुळे. त्याच्यासाठी मग असं एकदम गच्च हात ठेवायचा एकावर अस्तरवरती आणि बघा सावकाश पुढे ढकलत शिलाई करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर बघा आता मी इथे घेतलेला आहे साईड पार्ट, दोन्ही साईड पार्ट घेतलेले आहेत. एका बाजूचा झालेला आहे. आता दुसरा आपण स्टिच करून घेऊया. अशाच पद्धतीने सगळं अस्तर पूर्ण ब्लाऊज मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे. तर कधी कधी ना खूप कंटाळा येतो असे ब्लाऊज शिवायला, पण याची फिनिशिंग आणि फिटिंग खूप छान बसते तर आणि कमी वेळे पण या पद्धतीने जर आपण स्टिच केलो तर कमी वेळेमध्ये पण स्टिच होतो. तर आता मी इथे पाठीमागलचा भाग घेतलेला आहे. तर खालच्या साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि मग पलटून दाबटीप द्यायची आहे. तर इथे मी बघा पट्टी लावणार नाही आहे पाठीची, फक्त आपल्याला अशाच पद्धतीने मी स्टिच करणार आहे. तर बघा पलटून मी त्यावरती दाबटीप दिलेली आहे आणि आता इथे आपल्याला गळ्याच्या साईडने जे गोळा होतं त्यासाठी बघा मी इथे पिन लावलेले आहेत. तुम्हाला सगळ्या पार्टला तुम्ही अशा प्रकारे पिन, नवीन जर असाल तर तुम्ही अशा प्रकारे पिन लावून सगळ्या पार्टला अस्तर जोडून घेऊ शकता. म्हणजे कपडा इकडे तिकडे सरकत नाही पिन लावल्यामुळे. तर बघा अशा पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत. एकदम 15 मिनिटामध्ये आपलं अस्तर जोडून होतं. मग त्यानंतर पुढचं मग आपण ब्लाऊज पूर्ण शिवायला 15 मिनटं लागतं. कमी वेळेमध्येच आपला ब्लाऊज होतो. तर बघा अस्तर जो जोडलेला आहे, तर बघा एक्स्ट्रा जो कपडा आहे ते इथे मी कट करून घेत आहे. तो पण फिनिशिंगमध्ये छान कट करून घ्यायचा व्यवस्थित असा. तर मैत्रिणींनो, फिनिशिंग ही मशीनमध्ये किंवा कपड्यामध्ये नसते, तर फिनिशिंग आपल्या हातामध्ये असते. तर जितकं साफ कपडा करत आपण शिलाई केली तितकं फिनिशिंग छान येते ब्लाऊजला. तर बघा आता मी सगळे पार्ट जोडून घेतलेले आहेत आणि आता आपण इथे कटोरी जोडून घेणार आहोत. तर बघा सुरुवातीला मी कटोरी गळ्याच्या साईडने शिवून घेतलेली आहे. तर आता इथे पाहू शकता एकदम छान फिनिशिंग आली आहे. आणि एक्स्ट्राची जी कटोरी आहे खालच्या साईडने ती थोडीशी मी कट करून घेतलेली आहे. तर आता इथे बघा आपण काय करायचं आहे, आता टक्स टाकून घ्यायचं आहे. तर आता इथे अर्धा इंच शिलाईमध्ये गेलेलं आहे आणि अर्धा इंच आणखीन थोडंसं सोडायचं आहे आपल्याला इकडे या साईडला आणि मग नंतर टक्स मधोमध फोल्ड करून टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर असा 1.5 इंच आणि उभा 2.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण इथे स्टिच करून घेतलेलं आहे. बघा खूप छान पफ आलेला आहे आपल्या कटोरीला. तर आता इथे बघा थोडासा कपडा जास्त असल्यामुळे मी इथं कट केलेला आहे. तर आता इथं आपण क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत. तर जो डार्क असतो तो सुईसा आणि जो फेंट असतो तो कपडा म्हणजे असं फेंट असतो तो उलटा आहे, ते ओळखायचं आणि मग त्यावरती ठेवून आपण शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे पण डबल टिप द्यायची आहे आपल्याला. आता डबल टिप दिल्यानंतर बघा मधोमध फोल्ड केला मी कपडा आणि मग त्या खालच्या साईडने दोन्ही क्रॉसपट्ट्या जोडून घेतल्या आणि मग नंतर शिलाई करून घ्यायची आहे. या पद्धतीने जर तुम्ही शिलाई केलात तर खूप छान फिनिशिंग येते. बघा आता क्रॉसपट्टीची पण फिनिशिंग खूप छान येते. म्हणजे आपले अशा पद्धतीने जर आपण क्रॉसपट्टी जोडली तर
दोरे निघणार नाहीत. तर आता आपण लावूयात पट्टी. हुक्काची पट्टी लावणार आहोत. आता बघ खालच्या साईडने मी अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा घेतलेला आहे, कारण याला मी गुंड्या लावणार आहे या ब्लाऊजला. तर दोन्ही घेतलेलं आहे आणि आतमध्ये बघा एक शिलाई जोडून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला आणखीन एक डबल फोल्ड करायचा अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि मग नंतर त्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. जो एक्स्ट्राचा जो थोडासा गळ्याला झालेला आहे तो इथे मी कट करून घेतलेला आहे. तर त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडचं पण कटोरी आणि पूर्ण तयार करून घेतलेला आहे पार्ट. तर बघा तर आता बाहीला अस्तर जोडायचं आहे. तर इथे मी स्टिच करते वेळेस लक्ष दिलं नाही, त्याच्यामुळे तो शूट झालं नाही. तर नंतर बघितला. तर आता बघा इथे आपण पूर्ण म्हणजे शोल्डर पण मी जोडून घेतलेला आहे आणि आता आपण बाही जोडून घेणार आहोत. तर शोल्डरपासून मधोमध जो बाहीचा मधला सेंटर आहे तो मी चेक करून घेतला, बाही बरोबर आहे की नाही, आणि मग तिथून सुरुवात केली शिलाई करायला. तर बघा अशा पद्धतीने शिलाई करायची आहे आपल्याला आणि मग नंतर डबल टीप देऊन घ्यायची आहे आणि मग नंतर आपल्याला मेन फिटिंग करून घ्यायची आहे. तर याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची पण जोडून घेतलेली आहे बघा. आणि आता बघा मेन फिटिंग करण्यासाठी आतमध्ये पण ब्लाऊज फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला सरळ जो आहे ब्लाऊज त्यावरून एक शिलाई कडेनी शिलाई करून घ्यायची आहे आणि थोडासा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे आपल्याला. जो मंड्याचा भाग आहे तर तो खालतीवरती येऊ नये म्हणून आधी चेक करून घ्यायचं आणि मग नंतर त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला असं व्यवस्थित. तर बघा आता पलटून आतमधून पण एक दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि मग मेन फिटिंग करून घ्यायची आहे. याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची पण करून घेतलेली आहे बघा. तर एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो. तुम्ही जर अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुमचा लवकर होईल, कंटाळाही येणार नाही. तर व्हिडिओ कसा वाटला, यूजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असे छानसे नंतर आणखीन एका व्हिडिओमध्ये भेटू, असे छानशा व्हिडिओमध्ये. तर वेळात वेळ काढून माझं पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर आता बघा मेन फिनिशिंग खूप छान आलेली आहे ब्लाऊजला. हे पाहू शकता बघा आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर पुन्हा भेटूया आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.